नमस्कार मंडळी, रूपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी इथे बनवलेले आहे हिरवा मुगाचे डोसे. भरपूर प्रथिनं आणि फायबरयुक्त असे हे हिरवे मुगा खाण्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते, वजन पण कमी करण्यास याची मदत होते आणि हिरव्या मुगाच्या सेवनाने आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते. तर ही रेसिपी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे 2 वाट्या भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत. एक 6 ते 7 तास किंवा रात्रभरासाठी तुम्ही हे हिरवे मूग भिजवून घेऊ शकता. मी स्वच्छ निवडून हिरवे मूग भिजवून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी हिरवे मूग घालून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं स्मूथ असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. तर आता हे बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे. आता हे बॅटर काढून झाल्यानंतर हे जे राहिलेले हिरवे मूग आहे ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आपण याच्यामध्ये लसूण, आलं, हिरव्या मिरच्या वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. त्यामुळे फक्त आपल्याला हिरवे मूगच वाटून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर आता सर्व हिरवे मूग आपले इथे वाटून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 वाटी तांदूळाचं पीठ घालायचं आहे. तर 2 वाट्या हिरवे मूग घेतले, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट घालायचं. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे डोस्यांना व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी. तर आता सर्व पीठ मसाले आपल्याला हिरव्या मुगाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून स्मूथ असं याचं डोशांसाठी बॅटर बनवायचं आहे. तर मैत्रिणींनो, साधारणतः मला इथे 2 मोठे कप पाणी लागलेलं आहे बघा. तर इथे मी मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी घातलेलं आहे आणि 2 कप पाणी इथे पुरेसं होतं. पण तुम्हाला जर कमी जास्त लागलं तर तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. आणि बघा, या पद्धतीने स्मूथ असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता आपलं बॅटर बनवून झालेलं आहे. तर आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मुरू द्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मुरतं आहे, भिजतं आहे, तोपर्यंत आपण इथं चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी डाळवं इथे घेतलेलं आहे, 1 इंच आलं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 5 ते 6 किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे. दही जर आंबट असेल तर अर्धी वाटीच घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि दही जर आंबट नसेल तर तुम्ही पूर्ण 1 वाटी दही घेतलं तरी चालेल आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. बघा किती छान ही चटणी झालेली आहे, रंगही छान आलेला आहे. आणि आता याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे किंवा वरतून फोडणी घालायची. त्यासाठी गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे छोटा. त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 वाळलेल्या लाल मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे, म्हणजे फोडणी छान बसते. तुम्ही मोहरी घातली तरीही चालेल. बघा, त्यानंतर आपल्याला ही फोडणी चटणीवरती ओतून घ्यायची. बघा किती छान दिसते आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते. तुम्ही अशी चटणी जरूर ट्राय करा. इडलीसोबत, डोस्यांसोबत ही छान लागते. तर आता इथे आपली ही चटणी बनवून झालेली आहे. त्यानंतर आपले 15-20 मिनटामध्ये हे बॅटर हे व्यवस्थित भिजलेलं आहे आणि हे थोडंसं आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आता हे फेटून झालेलं आहे. आपल्याला आता याचे डोसे बनवायचे आहेत. तर गॅसवरती मी इथे डोशांचा तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की यावरती पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे बघा, म्हणजे ते टेम्परेचर थोडंसं आपल्याला असं कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटर घालून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये डोसे घालून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने. मी थोडेसे जाडसरच डोसे इथे घालून घेतलेले आहेत. थोडे जाडसर घातले की ते असे नरम होतात, म्हणजे वयोवृद्ध किंवा लहान मुलांना खायला ते सोपे पडतात, छान होतात. थोडंसं तेल घालून उलटपालट करत डोसे आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचे. डोसा वरतून व्यवस्थित सुकला की तेव्हाच उलटायचा आहे बघा, किती छान त्याला सोनेरी गडद असा कलर आलेला आहे. तर उलटपालट करत आपल्याला डोसे दोन्ही बाजूने थोडंसं तेल सोडून
भाजून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने खूप छान पौष्टिक असे हे डोसे होतात. जरूर तुम्ही ट्राय करा. आणि एका टिश्यूवरती आता मी हा डोसा काढून घेत आहे. तर अशा पद्धतीचे डोसे तुम्ही जरूर करून पहा. पुन्हा एक डोसा करून दाखवत आहे. तर पुन्हा आपल्याला तव्यावरती पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळी डोसा बनवताना आपल्याला तव्यावरती पाण्याचा हपका मारून तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं आणि नंतरच डोसा घालायचा आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये. त्यानंतर थोडंसं तेल घालून डोसा उलटपालट करून शेकून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे थोडासा जाडसर जर डोसा बनवला ना मैत्रिणींनो, तर वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, हे आवडीने खाऊ शकतील. तर बघा इथे दुसराही डोसा बनवून झालेला आहे. आता आपण एका ताटामध्ये सर्व करणार आहोत. तर तुम्ही हे नाश्त्यामध्ये लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो केचपबरोबर आपण हे डोसे खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान छान कमेंट करा. चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.